नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता वाजलेले आहेत 6 आणि मी जस्ट ऑफिसवरून आलेलो आहे. आणि आता ऑफिसमधून आल्यावरती मला सगळ्यात पहिले जरा घर आवरायचं आहे आणि नंतर जेवण देखील बनवायचं आहे. मंगेश आणि कल्पेश दोघंजण अजून पण ऑफिसमध्येच आहेत, कारण की मंथ एंड तर त्या दोघांना भरपूर काम आहे. बट जर घरी आलोय लवकर तर मग साफसफाई करणं इट्स माय ड्युटी. आणि बघेल, मे बी त्यांना आज यायला भरपूर लेट होईल, सो मी सगळं जेवण वगैरे देखील बनवून ठेवेल. तर भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये व्लॉगच्या. आता पटकन मी सगळी साफसफाई करतो. आणि मला सगळ्यांना हे पण सांगायचंय की आम्ही जरी इथे ॲज अ बॅचलर राहत असलो तरी पण आम्ही साफसफाई पूर्णपणे मेंटेन करतो. चल झूठा. टोटली मॅनेज करतो, याचा अर्थ जितकी साफसफाई आम्हाला मेंटेन करता येईल आम्ही तितकी साफसफाई मेंटेन करतो आणि ठेवतो सुद्धा. तर मग भेटूयात आपल्या ब्लॉगच्या पुढच्या पार्टमध्ये. टिल देन, सी यू. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी सगळ्यात पहिलं साफसफाई करेल आणि फ्रेश होईल आणि मग त्याच्यानंतर कुकिंग करायला चालू करेल. तर आज आम्ही जास्त काही बनवणार नाही आहोत, तर आज आम्ही फक्त मसाले भातच बनवणार आहोत. आता वाजलेले आहेत 7:30 आणि कल्पेश आणि मंगेश अजून पण ऑफिसवरून आलेले आहेत, बिकॉज ऑब्व्हियसली मंथ एंड आहे तर त्यांना बरंचसं काम असतं. सो मी इथे तुम्ही बघू शकता की मी इथे आता हा भात शिजवतोय. आणि जसा माझा भात शिजून होईल त्याच्यानंतर मग मी माझे स्टेप्स कंप्लीट करायला बाहेर जाईल. सो भेटूयात तेव्हा, बाय. तर बाहेर जोपर्यंत भात शिजत होता तोपर्यंत मी बेडरूममध्ये बसल्यावरती हा क्यूब सॉल्व करत होतो. तर क्यूब सॉल्व करायला मी शिकलो होतो लॉकडाऊनमध्ये, कारण की त्यावेळेला जास्त काही कामही नव्हतं आणि कॉलेजेस पण ऑनलाईन होते. सो मी माझं बेसिक स्टार्ट केलं होतं 3x3 पासून. आणि त्याच्यानंतर मी 4x4 आणि 5x5 असे 2 टाईपचे क्यूब सॉल्व करायला पण शिकलो. मला अजूनही आठवतंय, मला हा क्यूब शिकायलाच मला ऑलमोस्ट 2 हफ्ते लागले होते. बट त्याच्यानंतर मी जे कोणते पण क्यूब ट्राय केले ते क्यूब मी हार्डली 2 किंवा 3 दिवसामध्ये शिकलो असेल. सो क्यूब सॉल्व करणं इज नाव माय हॅबिट आणि मला ते करायला पण आवडतं. ओके फ्रेंड्स, तर आता वाजलेले आहेत 11:15 आणि माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट करून झालेले आहेत. आणि मी युजली काय करतो की 8,000 स्टेप्स मी जेवणाच्या आधी कंप्लीट करतो आणि 2,000 स्टेप्स मी जेवल्याच्या नंतर कंप्लीट करतो, जेणेकरून कसं आहे की थोडं डायजेशनला पण हेल्प होती. तर आता माझे 10,000 स्टेप्स पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. सो आता मी घरी जातो आहे. सो गुड नाईट. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आणि आम्ही आता क्रोमा स्टोअरमध्ये आहोत. रात्रीचे अराऊंड 10 वाजलेले आहेत आणि कल्पेशने हा मोबाईल घेतलेला आहे, ओप्पो Find 9X Pro. आणि खरं म्हणायला गेलं तर कल्पेशने खरंच खूप चांगली चॉईस केली. ॲक्च्युली आम्हाला दोन्ही पण iPhone 17 पण आमच्या बजेटमध्ये होता, OnePlus आमच्या बजेटमध्ये होता. बट देन कल्पेशने ओप्पो Find 9X चूज केला, बिकॉज कल्पेशला ओप्पोच्या मोबाईल्सकडून एक वेगळंच अट्रॅक्शन आहे त्याला त्या मोबाईल्सकडे. इवन कल्पेशचा जो पहिला मोबाईल होता कॉलेजमध्ये असताना तो सुद्धा ओप्पोच होता आणि त्याने आत्ता पण ओप्पोच घेतला आहे. सो व्हेरी गुड डिसिजन कल्पेश, अँड आय एम प्राऊड ऑफ यू. बाय. तर आता मी एक ट्रिक लावली आहे. थंडी भरपूर आहे आणि तिघांची पण इच्छा नाही आहे भांडी घासायची, पण तरी पण भांडी तर घासावे लागतील. तर आता आम्ही तिघांमध्ये सुटणार आहोत आणि जो ऑडमॅन आउट निघेल तो जाऊन भांडी घासणार. चला, तिघात एक. मंगेश, चल चल भांडी घास, भांडी घास. चला चला, निकलो निकलो निकलो. टॅन करतोय, D10 एकदम गोरा बनतोय. आता उद्या बर्थडे ना, मग ऑफिस मध्ये चांगला दिसला पाहिजे. हे बघ, मी तुम्हाला समोरून दाखवतो. गेल्या वर्षी गेलो होतं का रे? नाही नाही, गेल्या वर्षी नव्हतं केलं, आत्ताच करतोय. तुमचं ऐकत ना तो आमचं काय ऐकणार काकी. देखा, बर्थडे होता है तो लोग क्या क्या करवाते हैं, वरना ऐसे बाकी टाइम पे साबुन से मुंह भी नहीं धोते. अभी बर्थडे है तो ये, फिर जब शादी होगा तो क्या? अरे शादी होगा तो पूरे बदन को डिटैन करवाएगा. तर कल्पेशच्या फेसवरती बिर्ला वॉल व्हाईट केअर पुट्टी लावतात. जलेगा 5-10 मिनट जलेगा उसके बाद ठीक. तर मित्रांनो, इथे जोपर्यंत कल्पेशच्या फेसवरती प्लास्टिक सर्जरी चालू होती तोपर्यंत मी पण हेअर वॉश करून घेतला. थांब जरा, तिकडे फिरवायला आमच्याकडे कशाला दाखवतोयस. हां, 3, 2, 1. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कल्पेश, हॅपी बर्थडे टू यू. केक मस्त, काय बोलतो. आणि हा केक कोणता घ्यायचा, काय करायचं, हे सगळं मंगेशने बघितलं होतं. सगळ्यांच्या बर्थडेचा तोच बघतो. हा, सगळ्यांच्या बर्थडे तोच बघतो, पण आम्ही अजूनपर्यंत बर्थडे एकदा पण सेलिब्रेट नाही केलाय. हे असे मित्र आहेत आपले. बघ, काय लाज लाज नाही आम्ही मित्रांना आपल्या सांगायला.
या बर्थडे आता करायचा होता, काय कुठं नाही, होता? माझा बर्थडे असला की मी बाहेर आहे, हे लोक इथे, हे हा, लोक मग. तिथे, आणि यांचा बर्थडे करायचा असेल तर मी सगळ्यांना नाही, बोलावून नाही. सांगतो. पण ह्यांचा बर्थडे असेल तर नाही मी बाहेर होतो, हे येतो होतो, तिकडे होतो. नाही नाही, याच्या ह्या Arrangement बर्थडेला करणं ते महत्वाचं आहे, बाकी ते नखरे वगैरे नाही काय. याच्या ह्या बर्थडेला आम्ही सेलिब्रेट करणार होतो. हे बघा आता बघा परत कार नाही ना, आता करणारा कसं बी करतो, तो बघत नाही, करणारा कसं पण करतो. अरे पण तुझ्या ह्या बर्थडे तू मुंबईला होतो, आम्ही इथे होतो. कुठं बी असू द्या, असं थोडी आहे. नाही नाही नाही, ही चिटिंग आहे. आम्ही समजलं लागलं आम्ही नाही. ट्राय केलं तर प्रत्येक वेळेला असं काही ना काहीतरी असतं. हा, ते बघा यांचं बी असतं पण तरी बी आम्ही करतो. नाही नाही, नेहमी सगळं तोच करतो. खूपच लागत नाही. तर मित्रांनो, मंगेशच्या बर्थडेची स्टोरी अशी आहे की मंगेशचा बर्थडे येतो 15 ऑक्टोबरला, ठीक आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही जेव्हा पण मंगेशच्या बर्थडेचे प्लॅन करायचं ट्राय केलंय, प्रत्येक वेळेला मंगेश कामात बिझी असायचा, मंगेश जॉबला असायचा, मंगेशला सुट्टी मिळायची नाही. आणि ह्या वर्षी मला आणि कल्पेशला असं वाटलं होतं की आता आम्ही तिघंजण एकत्र राहतोय तर आम्हाला त्याचा बर्थडे सेलिब्रेट करता येईल. बट तो गेला त्याच्या फियॉन्से सोबत बर्थडे सेलिब्रेट करायला, आणि ते पण कुठेही मुंबईला. मग आता याच्यामध्ये आमची काय चूक? हां, आम्ही ॲक्सेप्ट करतो, आम्ही त्याचा बर्थडे कधी सेलिब्रेट नाही केला, पण ह्या वर्षी करणार होतो, पण तरी पण तो गेला. आता काय करू शकतो? आणि राहिला प्रश्न कल्पेशच्या मोबाईलचा. तर कल्पेश मागच्या 6 महिन्यापासून ठरवत होता की त्याला कोणता मोबाईल घ्यायचा आहे. आणि कल्पेशचा कसं माहिती का, कल्पेश खूप जास्त महाचिंदी माणूस आहे. तो 1000 रुपयाचा शर्ट पण बार्गेन करून 200 रुपयाला आणू शकतो, आणि तरी पण म्हणेल 200 रुपये जरा जास्तच दिले, 100 रुपयामध्ये आला असतं. ही कल्पेशचं नेचर. बट एनिवे, त्याच्या ह्याच बार्गेनिंगच्या नेचरमुळे मला जास्त फायदा होतो, कारण की माझे मोस्ट ऑफ द कपडे जे आम्ही लोकल मार्केटमधून घेतलेत त्या सगळ्यामध्ये बार्गेनिंग तोच करतो. 800 रुपयाचा कपडा असेल तर मला कमीत कमी 500 रुपयाला तरी मिळतो, फक्त कल्पेशच्या बार्गेनिंगमुळे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. असं मंगेशच्या बर्थडेवर असं काही हे नाही. आम्ही खूप वेळा ट्राय केलं, बट अनफॉर्च्युनेटली नाही जमलं एकदा पण. बट त्याने आमच्या सगळ्यांचे बर्थडे नेहमी चांगले सेलिब्रेट केले. आणि हे ह्यामुळे बोलत नाही की आम्ही सोबत राहतो, पण दिस इज अ जेन्युइन फॅक्ट. आमचे सगळे मित्र पण या गोष्टीवरती ॲग्री करतात. तर एक किस्सा असा आहे आमच्या फ्रेंडशिपचा, आमच्या सगळ्यांच्या, की आम्ही सगळेजण 11th मध्ये एकत्र भेटलो होतो, आणि 11th ला आम्ही सगळेजण होतो सोमाय कॉलेजला. तर सोमाय कॉलेजला असताना 12th मध्ये मी कॉलेज चेंज केलं होतं, मी गेलो होतो कल्याणला अचिवस कॉलेजला. तर आमची मैत्री एवढी घट्ट आहे की मी 12th मध्ये होतो, आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की आता कॉलेज बदललंय तर मग जास्त कोणी कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही. मला 2 दिवस आधी फोन आला सगळ्यांचा की तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, तर तू आम्हा लोकांना भेटायला ये, कारण की एवढ्या जणांनी मिळून कल्याणला येणं फिजिबल नव्हतं. तर म्हटलं की ठीक आहे, एवढे सगळेजण कल्याणला येतात, त्याच्यापेक्षा मीच विद्यानगरला होतो. तर माझा बर्थडे, सगळ्यात पहिला बर्थडे माझ्या मित्रांमध्ये जर कोणी सेलिब्रेट केला, कॉलेजच्या फ्रेंड्समध्ये, कॉलेजच्या ग्रुपमध्ये, जेवढे पण माझे आत्तापर्यंत कॉलेजचे मित्र बनलेत त्या सगळ्यांमध्ये माझा पहिला बर्थडे जर कोणी सेलिब्रेट केला असेल तर तो होता आमच्या ग्रुपने. सगळेजण सोमायलाच होते, फक्त मी तिथून बाहेर पडलो होतो. पण 12th मध्ये असताना जो माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता, तुम्हाला त्याचे फोटोज पण दिसतील साईडला स्क्रीनवरती. अशी होती आमच्या आजच्या व्लॉगची स्टोरी. तर आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला व्लॉग नक्की आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओय, थांब. काय व्लॉग माझ्या नावाने सुरू झालाय, तर एंडिंग मी करणार ना. पॉइंट आहे. वाह क्या एक्टिंग कर रहा है. तर ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.